नमस्कार, मी निरंजन. संसदेचं अधिवेशन सुरू आहे आणि काही महिन्यात बंगालमधल्या विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. बंगालमध्ये ते SIRचं ऑलरेडी सुरू झालेलं आहे आणि बंगालमध्ये आणि इतर राज्यांमध्ये सुरू असलेल्या SIRचा परिणाम म्हणून किती जण, किती कर्मचारी, BLOs हे आत्महत्या करायला लागलेत याचा ऍक्च्युली एक सविस्तर रिपोर्ट आलाय, ज्या रिपोर्टवरती आम्ही एक स्वतंत्र भाग करेनच. पण या निवडणुकांमध्ये काहीतरी नॅरेटिव्ह सेट करायचं म्हणून आपले देशाचे जे पंतप्रधान आहेत, नॉन बायोलॉजिकल प्राणी, हे ते स्वतः म्हटलेले असल्यामुळे मी ते म्हणतो, अमानवी पंतप्रधान, त्यांनी एक ना बूड ना शेंडा असलेलं एक विनाकारण चर्चा सुरू केली. म्हणजे आता संसदेचं अधिवेशन आहे, आत्ताच्या संसदेच्या अधिवेशनामधल्या कोणत्या विषयांना प्राथमिकता असायला हवी? तर डॉलर 90 रुपये क्रॉस करून गेलेला आहे. $1 90 रुपये क्रॉस करून गेलेला आहे आणि हेच नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान होण्याच्या आधी असं म्हणत होते की देशाची इज्जत जाते आहे, रुपया घसरतोय. त्यावेळेला 58 रुपयाला डॉलर होता. मग आता तर ती पण धुळीला मिळते, 90 रुपये झाला याचा अर्थ. त्यावर चर्चा करायला हवी. हे अमेरिकेने जे 50% टेरिफ भारतावर लादले, याच्यासाठी भारत काय करतोय याच्यावर चर्चा करायला हवी. भारताची संरक्षण सिद्धता वाढवण्यासाठी काय करणार आहात याबद्दल करायला हवी. आता काही दिवसांपूर्वी चीनने असं सांगून टाकलं की अरुणाचल प्रदेश हे आमचं राज्य आहे, हे आम्ही कधीच मानत नाही. अरुणाचल प्रदेश हे भारताचं, हे आत्ता चीनने जाहीर केलं. याच्याबद्दल स्वसंरक्षण मंत्री म्हणा किंवा गृहमंत्री तडीपार म्हणा किंवा पंतप्रधान हे काय बोलतायत का याच्यावर चर्चा व्हायला हवी. संसदेमध्ये देशातल्या बेरोजगारीबद्दल चर्चा व्हायला हवी. देशातल्या शिक्षणामध्ये सरकारची इन्व्हेस्टमेंट कमी होत चाललेली आहे, आरोग्यात कमी होत चाललेली आहे, याबद्दल चर्चा व्हायला हवी. शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या संख्येमध्ये वाढच होते आहे, अजूनही त्यांना MSPचा हमीभाव मिळालेला नाही, त्याची कायदेशीर गॅरंटी मिळालेली नाही, याबद्दल चर्चा व्हायला हवी. महाराष्ट्रातल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना, मराठवाड्यातल्या, अजूनपर्यंत पूर्ण मदत मिळालेली नाही, कधीपर्यंत मिळेल याची काही शाश्वती नाही, याच्याबद्दल चर्चा व्हायला हवी होती. त्या एप्स्टीनच्या, अमेरिकेमध्ये गाजत असलेल्या ज्या लैंगिक छळाच्या, लैंगिक शोषणाच्या एप्स्टीन फाईल्स आहेत, त्या एप्स्टीन फाईल्समध्ये मोदीच्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांची नावं आलेली आहेत, त्याबद्दल चर्चा व्हायला हवी. प्राईम मिनिस्टर ऑफिस मधून, पंतप्रधानाच्या कार्यालयातून बेटिंगचं रॅकेट चालवलं जात होतं, अशी चर्चा झालेली आहे. त्या हिरेन जोशीला राजीनामा द्यायला लागलाय, नोकरी सोडून निघून गेलेला आहे तो कुठं गेलेला आहे त्याचा तपास व्हायला हवा, त्याबद्दल चर्चा व्हायला हवी. त्याबद्दल स्वच्छपणाने पंतप्रधानांनी स्पष्टीकरण द्यायला हवं. ते न करता त्यांनी काय सुरू केलं? वंदे मातरम मधलं 3 कडवी ही काँग्रेसनी वगळली आणि बंकिमचंद्र चटर्जी वंदे मातरम या राष्ट्रगानाचा अपमान काँग्रेसनी केला, पंडित नेहरूंनी केला आणि पंडित नेहरू या पापाला जिम्मेदार आहेत. म्हणजे एकतर अत्यंत लो IQ बुलडोझर आहे, दुसरी गोष्ट इतिहासाचा अभ्यास करण्याची सवय नाही आणि जे काही वाचलं जातं त्यातलं फक्त सोयीचं वापरायचं. चुकून व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचं काहीतरी वाचतात आणि त्यातलं फक्त सोयीचं वापरायचं, एवढीच अक्कल आहे. त्याच्यामुळे ही कॉन्ट्रोवर्सी निर्माण करायला सुरुवात केली आणि त्याच्यावरून एक भाषण पण ठोकलं आणि मग त्या भाषणाला 3 खासदारांनी, काँग्रेसचे आसामचे खासदार गोगोई, तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा आणि प्रियंका गांधी यांनी जे जे धुतलं, बापरे बाप. म्हणजे जी झाकली मूठ 1.25 लाखाची राहिली असती पंतप्रधानाची, ती त्यांनी 5 पैशाच्याही लायकीची नाही हे दाखवून दिलं. इतकं बडवून 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 धुतलं त्या भाषणात. पण त्यातले काही मुद्दे महत्वाचे, जे म्हणजे महुआ मोइत्रांनी भाषण करत असताना तर वंदे मातरम या गाण्यातलं एक एक ओळ ही फोड करून सांगितली आणि तुम्ही काय करताय, तुम्ही एक्झॅक्टली वंदे मातरम गाण्याच्या विरोधात करताय, हे त्यांनी उदाहरणांसह तिथं बोलून दाखवलं. आता मुळामध्ये 1875ला बंकिमचंद्र चट्टोपाध्याय
यांनी वंदे मातरमची 2 कडवी लिहिली. म्हणजे वंदे मातरम जे गाणं लिहिलं त्यातली 2च कडवी लिहिली, जी 2 कडवी आजही आपण म्हणतो वंदे मातरम मधली. आता आजही ते आपलं राष्ट्रगान आहे, राष्ट्रगीत आहे. त्याच्यानंतर 7 वर्षांनी म्हणजे 1882ला 7 वर्षानंतर त्यांनी आनंदमठ ही कादंबरी ज्या वेळेला लिहिली त्यावेळेला त्या कादंबरीच्या कथेसाठी म्हणून त्यांनी त्या कवितेमध्ये, या गाण्यामध्ये आणखीन 3 कडवी ही त्याच्यामध्ये 4 कडवी ही त्याच्यामध्ये ऍड केली. आता पहिली 2 कडवी जी आहेत ती या देशाची एकात्मता आणि या देशातलं सौंदर्य याचं वर्णन करणारी आहेत. आणि 1896 साली म्हणजे मोदी भाषण करताना असं म्हटले की 1896 साली सर्वात पहिल्यांदा गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी एका अधिवेशनात हे गाणं म्हटलं, पण त्यांनी लपवलं आणि त्याच्यावरती प्रियंका गांधींनी त्यांना बरोबर घेतला आडव्या हाताने की एका अधिवेशनात म्हणताना कोणतं अधिवेशन? 1896 साली RSS तर नव्हतंच, पण मग हिंदू महासभेच्या अधिवेशनामध्ये झालं का? कुठल्या अधिवेशनात गायलं गेलं? 1896 साली रवींद्रनाथ टागोरांनी हे काँग्रेसच्या अधिवेशनात सर्वात पहिल्यांदा गायलं. ही आजही जी कडवी गायली जातात ती 1896 साली पहिल्यांदा गायली. त्यानंतर ती काँग्रेसच्या प्रत्येक अधिवेशनामध्ये गायली जायची. 1905ला ज्या वेळेला बंगालच्या विभाजनाचा मुद्दा आला त्यावेळेला बंगालची एकात्मता म्हणजे आजचा असलेला वेस्ट बेंगॉल आणि बांगलादेश याचं विभाजन करण्याची ज्या वेळेला वेळ आली त्यावेळेला त्या विभाजनाच्या विरोधामध्ये वंदे मातरम ची ही दोन्ही कडवी ही एकात्मतेचं प्रतीक बनली. आणि इंग्रजांच्या विरोधामध्ये विद्यार्थ्यांपासून, शेतकऱ्यांपासून, व्यापाऱ्यांपासून, नोकरदारांपासून सगळेजण, स्त्री पुरुष आबाल वृद्ध हे गाणं ते गायला लागले. आणि देशभक्तीचं, राष्ट्रीय एकात्मतेचं ते प्रतीक बनलं वंदे मातरमची ती 2 कडवी त्या सगळ्या काळामध्ये. आणि ज्याच्यामध्ये इंग्रजांच्या विरोधामध्ये सत्य आणि अहिंसा या ही जी 2 नैतिक हत्यारं महात्मा गांधींनी या देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनाला दिली त्यामध्ये हे वंदे मातरम गाणं हे इतकी एनर्जी देणारं होतं. म्हणजे माझे वडील मला सांगायचे की ते शाळेमध्ये असताना इंग्रज पोलीस कोणी दिसला तर त्याच्या समोर जाऊन ती लहान लहान मुलं शाळेतली ही वंदे मातरम म्हणून जोरात ओरडायची आणि तो त्या मुलांना काहीच करू शकायचा नाही. नंदुरबारमध्ये 1942च्या चले जाव आंदोलनाच्या वेळेला 15-16 वर्षाचा शिरीष कुमार हा हातात तिरंगा झेंडा घेऊन वंदे मातरमचं गाणं गात तिरंगा झेंडा लावायला चालला होता. पोलिसांनी त्या 15-16 वर्षाच्या शिरीष कुमारच्या छातीत गोळ्या मारल्या होत्या. त्यामुळे बलिदान देण्यासाठी सुद्धा प्रेरणा देणारं असं ते वंदे मातरम गीत होतं. त्यानंतर ज्या वेळेला 30च्या वेळेला म्हणजे पहिल्यांदा आपल्याला माहितीये 1934 साली सावरकरांनी हिंदू महासभेच्या अधिवेशनात राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून द्विराष्ट्राचा सिद्धांत मांडला की हिंदू आणि मुसलमान हे एक राष्ट्र असूच शकत नाहीत. त्यानंतर या गोष्टीचा वापर ही न गायलेल्या 3 कडव्यांचा वापर, 4 कडव्यांचा वापर हा पुन्हा एकदा फूट पाडण्यासाठी व्हायला सुरुवात झाली. आणि पंडित नेहरूंना यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस 37चं अधिवेशन काँग्रेसचं 37लाच सावरकरांनी हा ठराव केला होता हिंदू महासभेचा अहमदाबादच्या अधिवेशनात की हिंदू आणि मुसलमान ही 2 वेगळी राष्ट्र आहेत, हे असूच शकत नाहीत एक. आणि 37लाच काँग्रेसचं अधिवेशन कलकत्त्यात होणार होतं आणि नेताजी सुभाषचंद्र बोस त्याची तयारी करत होते. आणि त्यांनी 17 ऑक्टोबर 1937ला पंडित नेहरूंना पत्र लिहिलं आणि त्यात त्यांनी सांगितलं, माय डिअर जवाहर, माझ्या प्रिय जवाहर, रेफरन्स वंदे मातरम, संदर्भ वंदे मातरम, वी शॅल हॅव अ टॉक इन कोलकाता अँड ऑल्सो डिस्कस द क्वेश्चन इन द वर्किंग कमिटी इफ यू ब्रिंग इट अप देअर. वंदे मातरमचा संदर्भ आपण कलकत्त्यात चर्चा करू आणि तू जर उपस्थित केला तर आपण वर्किंग कमिटीमध्ये सुद्धा याबद्दल चर्चा करू.
आय हॅव रिटन टू डॉक्टर टागोर. मी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना लिहिलेलं आहे की हा विषय तुमच्या बरोबर, जवाहरच्या बरोबर, हा ते ज्यावेळेला शांतिनिकेतनला तुम्ही जाल त्यावेळेला चर्चा करा आणि ही चर्चा त्यांच्याबरोबर शांतिनिकेतनमध्ये करायला विसरू नका, असं सुभाषचंद्र बोसांनी 17 ऑक्टोबरला पंडित नेहरूंना लिहिलं. 20 ऑक्टोबरला याचं उत्तर देताना पंडित नेहरूंनी सुभाषचंद्र बोसांना लिहिलं की देर इज नो डाऊट that the present outcry against Vande Mataram is to a large extent a manufactured one by communalists. त्यात त्यांनी असं म्हटलं की यात काहीही शंका नाहीये की आता वंदे मातरमच्या विरोधातला जो सगळा विषय चाललेला आहे हा जातीयवादी लोकांनी मॅन्युफॅक्चर केलेला, कृत्रिमरित्या तयार केलेला हा सगळा वादंग आहे. Whatever we do, we cannot pander to communalist feelings. अशा जातीयवादी भावनांना आपण बळी पडता कामा नये. But to meet real grievances where they exist. पण जिथं खरोखर जे मुद्दे महत्वाचे आहेत त्याबद्दल त्यांना आपण सामोरं जायला पाहिजे. आय हॅव डिसाइडेड नाऊ टू रीच कोलकाता ऑन द 25th मॉर्निंग. मी आता तर 25 तारखेलाच कलकत्त्याला पोहोचायचं ठरवलं आहे. यामुळे मला जास्त वेळ मिळेल टागोर आणि इतर मित्रांबरोबर या विषयाबद्दल चर्चा करायला. आणि मग पंडित नेहरू कलकत्त्याला गेले, शांतिनिकेतनला गेले, रवींद्रनाथ टागोरांना ते भेटले. त्याच्यावर टागोरांनी नंतर पुन्हा एक पत्र लिहिलं. त्या पत्रात त्यांनी म्हटलं की जो दो अंतरे हमेशा गाए जाते थे उनका महत्व इतना गहरा था कि उस हिस्से को कविता के शेष हिस्से तथा पुस्तक के उन अंशों से अलग करने में कोई कठिनाई नहीं होगी. उन्होंने यह भी कहा कि स्वतंत्रता संग्राम में हमेशा से वही दो अंतरे गाए जाते थे, उनको गाते हुए कुर्बानी देने वाले सैकड़ों शहीदों के सम्मान के लिए उन्हें ऐसे ही गाना उचित होगा. आता आणखीन एक महत्वाची गोष्ट की हे जे सगळे संघोटे आहेत अंधभक्त, या भक्ताळांपैकी किंवा यांच्या पूर्वजांपैकी एकही वंदे मातरम म्हणत नव्हता. ना श्यामाप्रसाद मुखर्जी म्हणत होता, ना सावरकर म्हणत होते, ना पप्पू वळवलकर म्हणत होता, ना हेडगेवार म्हणत होते, किंवा याबद्दल काँग्रेसने 37 साली जो ठराव केला त्याच्याबद्दल सुद्धा या लोकांनी काही बोलले नाहीत. तेव्हा हे 37ला झालं आणि मग काँग्रेसच्या वर्किंग कमिटीमध्ये ज्यावेळेला हा ठराव मंजूर झाला तर त्या वर्किंग कमिटीमध्ये मंजूर होत असताना रवींद्रनाथ टागोर होते, महात्मा गांधी होते, त्याच्यानंतर आचार्य नरेंद्र देव होते, पंडित नेहरू होते, सुभाषचंद्र बोस होते, वल्लभभाई पटेल होते. या सगळ्यांनी मिळून या वंदे मातरमचे हे 2 कडवी ही स्वीकारली राष्ट्रगान म्हणून त्या 37च्या ठरावात. त्यानंतर हे म्हणत राहिले. चले जावच्या आंदोलनाला श्यामाप्रसाद मुखर्जींनी विरोध केला. इंग्रज गव्हर्नरला पत्र लिहून सांगितलं की हे मोडून काढलं पाहिजे क्विट इंडिया मुव्हमेंट. हे जी क्विट इंडिया मुव्हमेंट होती चाललेली चळवळ, भारत छोडो ही चळवळ जी चालली होती, ही संपूर्ण चळवळ देशभरामध्ये लक्षावधी लोक वंदे मातरमच गात होते. ते वंदे मातरम गाणाऱ्यांच्या विरोधामध्ये ती मोडून काढा असं श्यामाप्रसाद मुखर्जी इंग्रज गव्हर्नरला पत्र लिहित होते. याच मोदींचे काय वैचारिक म्हणावं का अवैचारिक पूर्वज ते याला विरोध करत होते. चले जावच्या आंदोलनात भाग घेऊ नका असा गोळवलकर आणि सावरकरांचा तो आदेश होता त्यांच्या अनुयायांना. त्याच्यानंतर स्वातंत्र्य मिळालं. म्हणजे ज्या वेळेला वंदे मातरम म्हणणं हे देशभक्तीचं प्रमाण होतं, बलिदानासाठी तयार असल्याची ती एक निशाणी होती, त्यावेळेला या लोकांपैकी एकही जण वंदे मातरम म्हणत नव्हता. एकही जण संघाच्या हिंदू महासभेच्या लोकांपैकी. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या वेळेला संविधान सभेमध्ये हे राष्ट्रगान म्हणून याला स्वीकारायचं हा विषय ज्या वेळेला आला त्यावेळेला या संविधान सभेमध्ये हे सगळे मेंबर होते.
मौलाना आझाद होते, वल्लभभाई पटेल होते, पंडित नेहरू होते, आचार्य नरेंद्र देव होते, बाबासाहेब आंबेडकर होते, श्यामाप्रसाद मुखर्जी होते. मग संविधान सभेमध्ये वंदे मातरमच्या या 2 गाण्यांना फक्त राष्ट्रगान म्हणून घ्यायला त्या श्यामाप्रसाद मुखर्जींनी विरोध का नाही केला तेव्हा? आणि आता फक्त बंगालमधल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निवडणूक जीवी असलेला हा माणूस काहीही कारण नसताना देशाच्या समोर असलेल्या महत्वाच्या समस्यांकडे पूर्ण पाठ फिरवून एक नसती कॉन्ट्रोवर्सी निर्माण करायला पाहतोय. आणि मग संविधान सभेमध्ये ज्यांनी एकमुखानी संविधान सभेनी वंदे मातरम हे गीत एकमतानी, बहुमतानी नाही, एकमतानी स्वीकारलं. वंदे मातरम गीताची दोन्ही कडवी हे राष्ट्रगान असावं, एकही हरकत किंवा आक्षेप किंवा सूचना न करता आहे तसं गायलं जात होतं, तसं स्वीकारलं. त्या संविधान सभेमधल्या सर्वांचा अपमान हा मोदी आणि त्याची ती सगळी पिल्लावळ संसदेमधून करते. आणि संसदेमध्ये बसून करत असताना, हे सगळं करत असताना, या वंदे मातरम जे आपण गातो त्याचा जो भावार्थ आहे, सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम मातरम, म्हणजे भाजपच्या कित्येक जणांचे तर असे पण व्हिडिओ आलेत की त्यांना म्हणताच येत नाही वंदे मातरम, त्यांना पाठच नाही, त्यांना जनगणमन पण पाठ नाही. असे अनेक नेत्यांचे व्हिडिओ आहेत, ते आपण सगळ्यांनी निवडणुकांच्या काळामध्ये अशा कॉन्ट्रोवर्सीजच्या वेळेला पाहिले असतील. पण हे जे सुजलाम सुफलाम हे सगळं वर्णन करत असताना महुआ मोइत्रांनी पण सांगितलं की सुजलाम आहे का? या देशामधल्या जमिनी खालच्या पाण्याचं टक्केवारी तर कमी होत चाललेली आहे, 60-70% ते सुजलाम व्हावं यासाठी तुम्ही काय करताय? काय नाही. सुफलाम आहे का? शेतकऱ्यांची अवस्था काय आहे या देशातल्या? त्या शेतकऱ्यांवर तुम्ही अश्रुधूर मारता, छर्रे मारता, त्याच्यानंतर काय पाण्याचे फवारे मारता, रस्त्यात खिळे ठोकून ठेवता. या सगळ्या गोष्टीबद्दल महुआ मोइत्रा सुद्धा बोलल्या. त्याचाही शक्यतो मी प्रयत्न करेन तो व्हिडिओ स्वतंत्ररित्या कॅप्शनिंग करून टाकायचा. पण अशा पद्धतीने संसदेचा वेळ, ज्या संसदेमध्ये कोट्यावधी रुपये खर्च होतात दर तासाला, त्या संसदेचा वेळ एका नॉन इश्यूवरती फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करायची, त्या निमित्ताने नेहरूंवरती काहीतरी टीका करायची, एवढ्यासाठी म्हणून हा फक्त माणूस करतो. कारण या मनोरुग्ण तर आहेच आहे, पण इतका नेहरू डोक्यात ठेवलेलं आहे, त्यांच्या बरोबरीचं होता येत नाही, त्यांच्या आसपासची सुद्धा आपली लायकी नाही, तर त्यांना बदनाम करा. मागे मी एक गोष्ट सांगितली होती की आग्र्यामध्ये एका माणसाला असं वाटायचं की आपलं नाव पेपरमध्ये छापून आलं पाहिजे. आग्र्यामध्ये फक्त ताजमहालचं नाव छापून येतं, आपलं पण यायला हवं. म्हणून तो काय करतो की एकदा ताजमहाल बघायला काही परदेशातले पर्यटक आणि मोठे मंत्री वगैरे असे येणार असतात, त्यामुळे साहजिक सुरक्षा व्यवस्था कडक असते आणि नागरिकांना, टुरिस्टला तिथं प्रवेश त्या दिवशी काही काळापुरता नाकारलेला असतो. आता हा स्थानिक असल्यामुळे हा आधीच गुप्त, त्याला माहित असलेल्या आडवाटेने आतमध्ये जाऊन थांबला, झाडामागे लपला. आणि जेव्हा ते सगळे परदेशी पर्यटक आले त्यावेळेला हा झाडामागून बाहेर आला आणि हातात त्याच्या शेणाचा गोळा होता आणि तो त्यांनी जोरात त्या ताजमहालच्या गुंबदवरती फेकून मारला. लगेच सुरक्षा रक्षक धावत आले, त्याला पकडलं वगैरे, त्याचे फोटो निघाले, त्याचा दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये बातमी आली. तर ताजमहालवरती शेणाचा गोळा फेकणाऱ्याची एक दिवस बातमी आली, पण तरीही ताजमहाल हा तेव्हाही आणि आताही आणि यापुढेही या देशाची शान, या देशातलं प्रेमाचं प्रतीक म्हणूनच उरलेलं संपूर्ण जग मानतं. आणि आजही ताजमहाल हे जगातलं आश्चर्य मानलं जातं. पंडित नेहरू हे त्या ताजमहाल सारखे आहेत. अशा कुठल्याही माथी फिरून येऊन त्यांच्यावर कितीही शेण फेकायचा प्रयत्न केला तरी काही होणार नाही, एक दिवसाची काही वेळापुरतीची बातमी होईल. पण जग, संपूर्ण जग हे पंडित नेहरूंनाच मानतं, पंडित नेहरूंनाच, त्यांच्याच. आणि या मोदीने ते पाहिलं पण आहे की मोदी जेव्हा जेव्हा बाहेर जातात त्यावेळेला त्या त्या देशांचे प्रमुख
हे पंडित नेहरूंचं नाव घेऊन कौतुक करतात त्यांच्या समोर. आणि त्याला खरं तर शालीतून मारलेला जोडा या माणसाने समजायला हवं आणि डोकं टाळ्यावर आणायला हवं आणि देशाच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला हवं. तुम्हाला या सगळ्या कॉन्ट्रोव्हर्सीबद्दल आणि हे जे सगळी मांडणी केली याबद्दल काय वाटतं हे खाली कमेंट करून नक्की सांगा. आत्ताच्या भागात इतकंच, पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांशी शेअर करा, जास्तीत जास्त लोकांना याची लिंक शेअर करा, जास्तीत जास्त जणांना हे चॅनल सबस्क्राईब करायचा आग्रह करा आणि व्हिडिओ सुद्धा जास्तीत जास्त जणांनी लाईक करा. आत्ताच्या भागात इतकंच. धन्यवाद.